स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील प्रकरण 3 आर्द्रता व ढग याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना। प्रश्न पहिला आहे, योग्य जोड्या लावा व त्याची साखळी पूर्ण करा। त्यामधील पहिला आहे, त्याची आपण जोडी पाहूया। सिरस जास्त उंचीवरील हिमस्फटिक ढग, ही आहे आपली पहिली साखळी। दुसरी आहे क्युम्युलोनिंबस, याचा आहे आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग। पुढची आहे निम्बोस्ट्रेटस, याची साखळी आहे कमी उंचीवरील आणि पुढं रिमझिम पाऊस। अशा प्रकारे ही साखळी पूर्ण करायची आहे। आता शेवटचे आहे अल्टोक्युम्युलस, याचा आहे मध्यम उंचीवरील ढग तरंगणारे ढग। ही साखळी अशी पूर्ण करायची आहे। आता पाहूया प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। आता यामध्ये पहिलं वाक्य आहे, हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते। इथं आपल्याला बाष्पधारण हा योग्य शब्द लिहायचा आहे। दुसरा आहे, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। निरपेक्ष आर्द्रता हे याचं उत्तर आहे। तिसरी रिकामी जागा पाहूया, वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते। सापेक्ष आर्द्रता हे याचं उत्तर आहे। आता चौथी रिकामी जागा आहे, क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहे। येथे क्युम्युलोनिंबस हे याचं उत्तर आहे। आणि शेवटची रिकामी जागा आहे, मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणांभोवती होते। येथे सांद्रीभवन हे याचं उत्तर आहे। आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत, फरक स्पष्ट करा। यामध्ये आर्द्रता व ढग यामधील फरक आपल्याला पाहायचा आहे। चला तर मग पाहूया आर्द्रता व ढग यामधील फरक। पहिला फरक पाहूया, हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते। हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो। आणि इकडे एक पाहूया, ढग यामध्ये सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात। हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात। त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात। दुसरा फरक पाहूया, आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते, ढग दृश्य स्वरूपात असतात। तिसरा फरक आहे, आर्द्रतेचे निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता हे दोन प्रकार आहेत। ढगांचे उंचीनुसार जास्त उंचीचे ढग, मध्यम उंचीचे ढग आणि कमी उंचीचे ढग असे 3 प्रकार पडतात। हा होता आपला फरक पहिला। आता आपण दुसरा फरक पाहणार आहोत, सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता। एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते। आणि एका विशिष्ट तापमानास एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। हा होता पहिला फरक। दुसरा फरक आहे, सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते आणि निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम पर मीटर मध्ये व्यक्त केली जाते। तिसरा फरक आहे, सापेक्ष आर्द्रता समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात जास्त असते तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते। आणि निरपेक्ष आर्द्रतेमध्ये विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते। हा होता आपला दुसरा फरक। आता आपण पुढचा फरक स्पष्ट करा पाहूया। आपल्याला क्युम्युलस ढग आणि क्युम्युलोनिंबस ढग यामधील फरक स्पष्ट करायचा आहे। पहिला फरक आहे, भूपृष्ठापासून 5000 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत। आणि क्युम्युलस ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्याचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतरण होते। आता दुसरा फरक पाहूया, हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात आणि हे ढग घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात। ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो। आता आपण पुढचा हे पाहूया फरक, हे ढग करड्या रंगाचे असतात
आणि इकडं तिसरा फरक आहे, हे ढग काळ्या रंगाचे असतात. आता शेवटचा म्हणजे चौथा फरक पाहूया. हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात आणि क्युम्युलोनिंबस ढग हे ढग वादळी पावसाचे निदर्शक असतात. हा होता आपला या दोन्हीमधील फरक. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा. आता प्रश्न चौथा पाहूया. प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील पहिला आहे, एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? याचं उत्तर आहे, उष्ण हवेच्या प्रदेशात तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धाही फरक असतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. येथील हवेत बाष्प अत्यल्प असते, त्यामुळे प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. दुसरा प्रश्न आहे, आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? याचं उत्तर पाहूया. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. यामधील तिसरा प्रश्न आहे, सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? आणि याचं उत्तर आहे, हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होते. आता पाचवा आहे, ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे आणि ढगांचे प्रकार आहे, जास्त उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि क्युम्युलोनिंबस ढग. आता आपण पुढचा प्रश्न 6वा पाहणार आहोत. कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो? आता याचं उत्तर पाहूया. पहिलं आहे निम्बोस्ट्रेटस. हे ढग जाड थराचे असतात, गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. दुसरा प्रकार आहे क्युम्युलोनिंबस ढग. हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. या ढगात गडगडाट होतो तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते. आता प्रश्न 7वा पाहूया. सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे, सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100 अशा प्रकारे याची टक्केवारी संबंधित आहे. आता प्रश्न 5वा पाहूया. भौगोलिक कारणे लिहा. त्यामधील पहिलं आहे, ढग हे आकाशात तरंगतात आणि याचं कारण लिहूया. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती बाष्पाचे सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत असतात. आता आपण प्रश्न 5व्यामधील दुसरं पाहूया. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो आणि याचं उत्तर पाहूया. तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, त्यामुळे तेथील हवा दमट असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. आता पुढचा प्रश्न पाहूया. हवा बाष्पयुक्त बनते आणि याचं उत्तर पाहूया, म्हणजेच याची कारणे पाहूया. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा विशिष्ट तापमानाला विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. एका विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची स्थिती ही बाष्पयुक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. हे होते याची कारण. आता चौथा प्रश्न पाहूया. क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते आणि आता याचं कारण पाहूया. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्याचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते.
हा होता आपला 5वा प्रश्न. आता आपण प्रश्न 6वा पाहणार आहोत. उदाहरण सोडवा. त्यामधील पहिलं उदाहरण आहे, हवेचे तापमान 30 अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम पर मीटर असते. जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घन मीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? यासाठी आपण सूत्र वापरायचं आहे. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेदस्थानी बाष्पधारण क्षमता गुणिले 100. मग आपण 18 छेदस्थानी 30.37 गुणिले 100 बरोबर आपल्याला उत्तर येईल सापेक्ष आर्द्रता 59.27 अंश असेल. हे होतं पहिलं उदाहरण. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. 1 घनमीटर हवेत 0 अंश सेल्सिअस तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? आता सूत्र वापरून आपण याचं उत्तर पाहूया. त्याआधी मित्रांनो, एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि या सूत्रात किमती टाकल्यावर आपल्याला उत्तर मिळतं 4.08 ग्रॅम पर घनमीटर. आता आपण शेवटचा प्रश्न 7वा पाहूया. कमाल व किमान तापमानातील फरक आणि हवेची आर्द्रता यातील सहसंबंध जोडा. आपल्याला यासाठी वर्तमानपत्रातील माहिती गोळा करायची आहे आणि याचं उत्तर येईल, जर तापमान जास्त असेल तर आर्द्रता कमी असते आणि तापमान कमी असेल तर आर्द्रता जास्त असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, येथेच थांबू. धन्यवाद. एक लाईक नक्की